डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांची अटक पुणे सत्र न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली आहे। ही अटक बेकायदेशीर असून तेलतुंबडेंना तातडीनं सोडा असे आदेश कोर्टानं पुणे पोलिसांना दिले आहेत। बेकायदेशीर अटकेमुळे डॉक्टर आनंद तेलतुंबडेंना सोडा असे आदेश देत पुणे न्यायालयानं पुणे पोलिसांना दणका दिला आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला। आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरेल असं वक्तव्य अण्णांनी केलंय। सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या अण्णांच्या उपोषणाचे 3 किलो वजन घटलंय। मात्र सरकारमधील कोणीही या ठिकाणी फिरकला नसल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान रायगड सिद्धीतल्या काही तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली। यावेळी तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून सरकारकडून कोणतीच हालचाल दिसत नसल्यानं गावकरी आक्रमक झालेत। दरम्यान आज ग्रामस्थांनी जेलभरो आंदोलन केलंय। अनेक ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून पारनेरच्या वाडेगव्हाण या रस्त्यावर गावकऱ्यांनी रास्ता रोको केला। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक खोळंबली होती। गेल्या 4 दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसलेत। मात्र सरकारचा एकही मंत्री फिरकला नाहीये। त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला। अहमदनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठिंबा दर्शवण्याकरता रायगड सिद्धीच्या ग्रामस्थांनी आज स्थायी नाद आंदोलन केलं। या आंदोलनात महिलांसह मुलं सुद्धा सहभागी झाले होते। उद्यापासून ग्रामस्थ आक्रमकपणे आंदोलन करणार आहेत। पुण्याच्या भारतीय अभिमत विद्यापीठाचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला असून या समारंभाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर देखील उपस्थित होते। पालघरच्या डहाणू तलासरी भागातील भूकंपाच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी धुंदलवाडीत एनडीआरएफची टीम दाखल झाली असून 200 तंबू आणि इतर साहित्य घेऊन पथक मदतीसाठी सज्ज आहे। पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यानं भीतीपोटी पळणाऱ्या 2 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। वैभवी भुयाल असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। सांगली सहाय्यक निबंधकाकडून लाच स्वीकारताना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाधीक्षकासह अध्यक्षासह दोघांना अटक करण्यात आली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारी मागे घेण्याकरता 10 लाखांची लाच घेताना कारवाई करण्यात आली। 5 लाखांची लाच घेताना अप्पर जिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत। पुरवठा विभागातील चौकशी अहवाल सोयीस्कर देण्यासाठी ही लाच मागण्यात आलेली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। बुलढाण्याच्या शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिकाला 1,20,000ची लाच घेताना अटक करण्यात आली। अतुल पंत असं मुख्याधिकाऱ्याचं नाव असून त्यानं एनए करण्याकरता प्लॉट मालकाकडे 5 लाखांची लाच मागितली होती। मोदी सरकारच्या बजेटवर शिवसेना खुश आहे। समाजातल्या सगळ्याच घटकांसाठी बजेट फायदेशीर असल्याचं सामनातून सूर आहे। नागपूरच्या स्मार्ट सिटी योजनेच्या भूमिपूजनाला शिवसेनेचा विरोध आहे। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आहे। पालघरमध्ये ओएनजीसी सर्वेक्षणाविरोधात हजारो मच्छीमारांनी समुद्रात आणि रस्त्यावर आंदोलन केलं। ओएनजीसीच्या सर्वेक्षणामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय ठप्प पडल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान मच्छीमारांनी सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांना धारेवर धरले। यानंतर येत्या 8 दिवसात बैठकीचं आयोजन करू असं आश्वासन पाटील यांनी दिलं। अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासींनी आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। आदिवासींवरील गुन्हे मागे घ्यावे तसंच सोयीनुसार पुनर्वसन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। औरंगाबादमध्ये कपलिंग तुटल्यानं सचखंड एक्सप्रेस विना डबे धावलेली आहे। चालकाच्या लक्षात आल्यानंतर हा अनर्थ टळला। दौलताबाद स्थानकाजवळ ही घटना घडली आहे। अमृतसरहून नांदेडला जात असताना हा सगळा प्रकार घडला। लोअर परळ पुलाच्या बांधकामाकरता पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते लोअर परळ या दरम्यान तब्बल 11 तासांचा महाब्लॉक असणार आहे। आज रात्री 10 वाजल्यापासून ते उद्या म्हणजेच रविवारी 3 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल। या मेगा ब्लॉक दरम्यान चर्चगेट ते लोअर परळ दरम्यान एकही लोकल धावणार नाहीये। पश्चिम रेल्वेच्या 11 तासांच्या महाब्लॉक दरम्यान बेस्टकडून प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे। बेस्टनं विशेष सेवा दिली असून शनिवारी रात्री 9:30 ते रात्री 1:15 आणि 3 फेब्रुवारीला पहाटे 3 ते सकाळी 10 पर्यंत ही विशेष सेवा सुरू राहील। नवी मुंबईत पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून एपीएमसीची पाहणी करण्यात आली। सकाळच्या सुमारास देशमुखांनी मार्केटची पाहणी करत व्यापारी आणि माथाडींच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। तसंच त्यांच्या समस्यांवर केंद्र आणि राज्य सरकारशी बोलणं करून तोडगा काढू असं सुद्धा देशमुख म्हणाले। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीपेक्षा आमचे शेतकरी त्यापेक्षा जास्त रुपये भिकाऱ्याला भीक देतात। दरम्यान यंदा शेतकऱ्यांना काहीही मिळालं नसल्याचं वक्तव्य आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं। कोल्हापूरच्या कागल शहरात ते बोलत होते। जालन्यात खासदार रावसाहेब दानवे गेल्या 20 वर्षांपासून लोकसभा सदस्य आहेत। मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून
तिसरा उमेदवार रिंगणात असण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून स्पर्धात्मक राजकारणाची शक्यता वर्तवली जाते आहे। मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। दरम्यान थंडीचा कडाका पुढील 2 ते 3 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे। 13 महापालिका कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस देण्यात आली असून मागासवर्गीय नसताना लाड कमिटीच्या माध्यमातून हे कर्मचारी कामावर रुजू झाले होते आणि त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे। औरंगाबादमधील मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून जवळपास 3 लाखांनी मतदारांची संख्या वाढली आहे, तर 45,575 नवीन मतदार आहेत। औरंगाबादच्या मालमत्ता करात पालिकेनं यंदाही वाढ न केल्यानं शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला। दरम्यान करवाढ न करण्यासंदर्भात स्थायी समितीकडून प्रस्ताव दिला असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात 22 एप्रिल 2018ला भामरागड तालुक्यातल्या ताडगाव जंगलात 40 माओवाद्यांना त्यांच्या मोठ्या नेत्यासकट कंठस्नान घालण्यात नक्षलविरोधी पोलीस पथक C60ला मोठं यश आलं। पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन राबवण्यात आलं। माटुंग्यातील माहेश्वर उद्यानाजवळ देना बँकेत दरोडा पडलाय। रात्री 2 वाजता हा दरोडा पडला असून अंदाजे 20,000ची रोकड लंपास करण्यात आली आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा पडला गेलाय। या दरोड्यात 19,50,000 चोरट्यांनी लंपास केलेत। पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत। नागपूरच्या इमानपाडा या ठिकाणी परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली असून 30 जुगारांसह 2 जणांना पोलिसांनी अटक केली। तसंच 2.5 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला। मालेगावमध्ये गुंडांच्या टोळीनं हैदोस घातलेला आहे। 20 ते 25 गुंडांच्या टोळक्यानं मोटरसायकलवरून येत तलवार, चॉपर, कोयते तसंच गावठी पिस्तुलानं हल्ला चढवला। गुंडगिरीच्या वर्चस्ववादातून झालेल्या या हल्ल्यात 5 जण जखमी तर 3 जण गंभीर जखमी आहेत। ही घटना मध्यरात्री मालेगावच्या जाफरनगर, मिलतनगर आणि आयशानगर भागात घडली। यात हल्लेखोरांनी हॉटेल, कार आणि रिक्षाचं नुकसान केलं असून या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। यवतमाळमध्ये गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत 2 गुन्हे उघड झाले असून चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी चोरट्यांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी अटकेत 5ही आरोपींची चौकशी सुरू आहे। नांदेडच्या किनवट जंगलात वनविभागानं धाडसी कारवाई करत सागवान तस्करी करणारे 21 ट्रॅक्टर वनविभागानं जप्त केले। जप्त केलेल्या सागाच्या लाकडांची किंमत लाखोंच्या घरात असून या प्रकरणी पोलीस अधिक कारवाई करत आहेत। लातूरमध्ये कर्नाटक सीमावर्ती भागात बेल्लूर गावच्या शिवारात हणांना गोळ्या घालून शिकार करण्यात आल्याची घटना घडली। हणांचे तुकडे करून मांस विक्री करता नेताना पोलिसांनी पाठलाग करून पकडले। कर्नाटक पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान गोळ्यांचा आवाज आल्यानं हा सगळा प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी शिकार करणाऱ्यांच्या गाडीतून हणाचा मांस, रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसं जप्त केली आहेत, तर 5 जणांना ताब्यात घेण्यात यश आलंय। नाशिकच्या गंगापूर गावात पुन्हा बिबट्याचं दर्शन झालं असून सुला फेस्टिवल भागात सीसीटीव्ही कॅमेरे बिबट्या कैद झालेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झाल्याचं पाहायला मिळत आहे। बातमी मुंबईची। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया समोर आज रेड बुल MMX जाम आंतरराष्ट्रीय बाईक रायडर्सनं अनेक बाईक स्टंट केलेत। यात फ्री स्टाईल स्टंट रायडर रॉबी मॅडिसन, टॉम पेजेस तसंच रशिया, फ्रान्समधील रायडर्स सहभागी झाले होते। मुंबईकरांनी हा थरार पाहण्याकरता गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठी गर्दी केली होती। अनेकांनी हे थरारक स्टंट पहिल्यांदाच अनुभवत असल्याची प्रतिक्रिया सुद्धा दिली। परभणी जिंतूर परभणी या चालत्या रेल्वेतून उतरताना निवृत्ती आणि यमुनाबाई कांबळे या जोडप्याचा तोल गेला। दरम्यान आरपीएफनं वेळीच धाव घेत त्यांचे प्राण वाचवलेत। ही घटना सीसीटीव्हीत कैद आहे। हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात 977 दुचाकीस्वार यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून 40 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी कारवाई सुरू केल्यानं वाहन चालकांची तारांबळ उडाली होती। औरंगाबादमध्ये वाहनांसाठी शहरात 40 किलोमीटर वेगमर्यादा ठेवण्यात आली असून अपघात टाळण्याकरता वाहतूक पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित आणि नववधू मिताली यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज कृष्णकुंजावर दाखल झाले होते। 27 जानेवारीच्या विवाह सोहळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं आणि म्हणून खास त्यांच्याकरता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर घनदाट जंगलात वसलेल्या रुई या गावातील पाणी समस्येचा प्रश्न आता कायमचा सुटलाय। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे। काटेपूर्णा नदीच्या काठी असूनही कायम पाण्यापासून वंचित असलेल्या गावची व्यथा
जलहक्क कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांनी उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांच्या निदर्शनास आणून दिली। यावेळी पहिल्यांदाच दुर्गम भागातून वाट काढत अधिकाऱ्यांचा ताफा या गावी दाखल झाला। राष्ट्रीयत्वाला आव्हान देणारा वर्ग समाजात दुफळी माजवून देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतोय, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे। आपल्या सैनिकांवर हल्ला केल्यामुळे पाक हद्दीत जाऊन सर्जिकल स्ट्राईक करणारा भारत तिसरा देश असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मात्र काही लोक सत्तेसाठी देशाचा सौदा करत असल्याची टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे। कोल्हापूर वाकोली या ठिकाणी देखील सरकारनं जलयुक्त शिवार योजनेतून कामं केली। भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी गावागावात ही योजना राबवण्यात येते। जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात 179 गावांमध्ये जलसंधारणाची कामं झाली असून त्यातून जवळपास 7018 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे। कोल्हापूरमध्ये आमदार हसन मुश्रीफ आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी एकत्रित येत स्वच्छता मोहीम राबवताना दिसले। कागलच्या शेजारील नाल्याची विद्यार्थ्यांसह मुश्रीफ यांनी सुद्धा स्वच्छता केली आहे। कागल शहरातील 14 ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली। भिवंडीतल्या बीएन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाणथळ दिनाचं औचित्य साधत जनजागृती रॅली काढली। यावेळी विद्यार्थ्यांनी पाणथळ जमिनीच्या संवर्धनाची आणि संरक्षणाची शपथ घेतली। कोल्हापूर ग्रामीण भागातील कर्णबधीर आणि हृदयरोगानं पीडित असलेल्या मुलांच्या उपचारासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सरसावले आहेत। आतापर्यंत कोल्हापूरच्या 25 मुलांवर मुंबईत उपचार करण्यात आले आहेत। मुंबईत चिमुकल्यांच्या हृदय आणि कानाच्या महागड्या शस्त्रक्रिया पार पडल्या असून या शस्त्रक्रियेमुळे गरीब मुलांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे। पंढरपुरातील मोहोळ रस्त्यावर कार आणि एसटीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 महिला आणि 3 पुरुष अशा 5 जणांचा मृत्यू झालाय। एसटी आणि कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत या 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। अमरावतीमध्ये कागावेगा विवाह सोहळा पार पडला। यशोदानगरच्या सोनोने कुटुंबातील कन्या शीतल हिची वरात किल्ल्यावरून काढण्यात आली। मुलगा मुलगी भेदभाव न ठेवता तिची डामडौलात ही वरात काढण्यात आली। मुलीची वरात काढून सोनोने कुटुंबाने एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे। इतरही घडामोडींचा महाफास्ट आढावा घेणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर। पण अर्थातच स्वतःला अपडेट ठेवण्याकरता tv9marathi.com ला जरूर भेट द्या। घेतो अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। ब्रेकनंतर बातमी मुंबईची। मुंबईच्या वडा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सुनील म्हात्रे आणि सुरेश सारंग असा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नाव आहे। हे दोनही आरोपी एका वर्षांपासून पीडित मुलीवर अत्याचार करत होते। काहीही सांगितल्यास आई वडिलांना ठार मारू अशी धमकीही द्यायचे आणि त्यामुळे यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। चंद्रपुरात दारूबंदीची अंमलबजावणी फसल्याची चर्चा असताना राष्ट्रवादीनं संमेलनास्थळी जोरदार नारेबाजी केली। 4 वर्षीय चिमुरडीवर दारू पाजून झालेल्या अत्याचाराचा दाखला देत संमेलनाला विरोध दर्शवण्यात आलाय। कुठे गेली 100 व्यसनमुक्ती केंद्र असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उपस्थित केला। कल्याणमध्ये मुथा हायस्कूलनं केलेल्या 48% फी वाढी विरोधात पालक रस्त्यावर उतरले। 7 दिवसात फी कमी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिलाय। फी कमी करण्याच्या मागणीकरता अनेक दिवस पालक शाळा व्यवस्थापनाच्या भेटीगाठी घेत होते, मात्र काही दाद देत नसल्याचा आरोप पालकांनी केलेला आहे। पालकांच्या या आंदोलनाला शिवसेनेनंही पाठिंबा दिलाय। अकोट तालुक्यातील चोखड या गावात एका केळी उत्पादक शेतकऱ्याला 2 पटेदार वाघ दिसून आले आहेत। शेतकरी गजानन पराये यांच्या शेतात वाघाचं पाऊल खुणा दिसलेला आहेत आणि त्यामुळे भीतीचं वातावरण सध्या परिसरात पाहायला मिळत आहे। पराये कुटुंबांनी या संदर्भात वन विभागाला माहिती दिली। सध्या वन विभागाकडून वाघाचा शोध सुरू असून रात्रीच्या वेळी बाहेर न फिरण्याचं आवाहन वन विभागाच्या वतीनं देण्यात येत आहे। बातमी दिल्लीची। दिल्लीच्या एमसीआर मध्ये 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। हिंदकुश पर्वत या भागात या भूकंपाचं केंद्र असल्याचं कळत आहे। सीबीआयच्या संचालकपदी अखेर ऋषी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली। शुक्ला हे मध्य प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत। आता सीबीआय क्लीन करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं होतं। पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळेच ममता दीदी हिंसेवर उतरल्या होत्या हे मला आता समजलं, असा टोला मोदींनी लगावलाय।
स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत गावाकडच्या परिस्थितीकडे लक्ष देण्यात आलेलं नाही आणि हे देशाचं दुर्भाग्य आहे। पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत गावांमधील समस्या बिकट असल्याचा उल्लेख सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे। मोदींच्या या सभेला बंगाली नागरिकांनी तुफान गर्दी केलेली होती आणि या गर्दीमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला, तर काही वेळ चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर मोदींनी अर्ध्या तासातूनच आपलं भाषण आटपतं घेतलं आणि या चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। अमरोहाच्या गजरोला या भागात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम क्षेत्रातील बूथ अध्यक्षांसोबत चर्चा केली आहे। यावेळी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर त्यांना कानमंत्र सुद्धा देण्यात आल्याचं कळतंय।